परत नवीन जागा. थोडी निराशा आणि थोडी उत्सुकतावरी बाळगून आम्ही नव्या ठिकाणी जायला निघालो. कामाच्या ठिकाणी बाबांच्या बदल्या आणि त्याला लागून आमच्या शाळांच्या बदल्या हे नेहमीचंच झालं होतं. असो, सामानाचा ट्रक आणि त्यामागे आम्ही टॅक्सीत, अशी आमची वरात नवीन स्थळी निघाली. टॅक्सीमध्ये मी नेहमी ड्रायव्हरच्या बाजूला पॅसेंजर सीटवर बसायचो. टॅक्सी ड्रायव्हरला ड्राईव्ह करताना पाहून नेहमी वाटायचं की कधी आपल्याला जमेल काय ड्रायव्हिंग. दोन्ही हात आणि पाय वापरून ड्रायव्हिंग करणं विलक्षण अवघड वाटायचं. स्टिअरिंगच्या खालचे गिअर आणि एकच लांब बेंच सीट ही प्रीमियर पद्मिनी टॅक्सीची खासियत होती. अचानक लक्ष सीटवर पडलेल्या पुस्तकाकडे गेलं. डाकघर. पुस्तकाच्या कव्हरवरून हलकी आयडिया आली की हॉरर असावं. 2 क्षण वाटलं की चाळावं, पण तो मोह मी टाळला. एकदाचे आम्ही शेवटी पोचलो नवीन जागी. संध्याकाळची वेळ होती आणि माझ्याच वयाची मुलं तिकडे क्रिकेट खेळत होती. असं तेव्हा क्षणात वाटलं की माझे फ्युचर मित्र भेटले. शिफ्टिंग संपवून शेवटी बेडवर पडलो. का कुणास ठाऊक, पण ते टॅक्सीमधलं पुस्तक अजूनही डोळ्यांसमोर होतं. काय असेल त्या पुस्तकात? बघायला पाहिजे होतं. थोडं चुकलंच आपलं. विचार करता करता कधी झोप लागली कळलंच नाही. आता 2 आठवडे उलटून गेले होते. सगळ्यांशी छान मैत्री जमली होती. शिफ्टिंगच्या वेळी क्रिकेट खेळताना जे दिसले होते त्यापैकी एक उनाड वाटला होता फर्स्ट इम्प्रेशन. पण तो खरा अभ्यासू निघाला. त्याचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी होते, ज्यामुळे त्याला इतिहासाची बऱ्यापैकी माहिती होती. तो सतत आम्हाला स्वातंत्र्यापूर्वीच्या गोष्टी सांगायचा. कधी कधी ते अगदी कंटाळा येत होता ऐकून, पण असो. बाकीचे सगळे अगदी टिपिकल गावातले होते. एकदा का शाळेतून आले की दिवसभर शिमगा करत फिरायचे. अभ्यासाच्या नावाने शंख, पण होते प्रेमळ, जीवाला जीव देणारे. बोर शेंगा सगळं वाटून खाणारे. त्या गोंडपाटासारख्या रंगाच्या कापडी दप्तरात पुस्तकापेक्षा खायच्या वस्तूच असायच्या. दर संध्याकाळी क्रिकेट खेळून झाल्यावर आम्ही मैदानात थोडा वेळ गप्पा मारत बसायचो. एक तुटलेला मोठा सिमेंटचा पाईप होता मैदानात, त्यावरच बैठक भरायची. अशीच एक दिवस बैठक भरलेली असताना आजा अचानक म्हणाला, अरे आपण पिकनिकला जाऊयात की. आजा एक नमुना होता. प्रवासाची भारी आवड, नेहमी पायाला चक्री लावलेली. त्याचं खरं नाव काय होतं काय माहित. अजय असावं बहुतेक. पण त्याने पिकनिकचा बॉम्ब असा टाकला की सगळ्यांच्या मनाचे पक्षी आकाशात उडू लागले. आता फक्त ठिकाण नक्की करायचं राहिलं होतं. आजाबद्दल अजून एक गोष्ट होती. भूत, हडळ, काळी जादू, चेटोक अशा गोष्टींवर याचा खूप विश्वास. हा पट्ट्या प्रत्येक लांब केसवाल्या बाईला घाबरायचा. त्याच्यामध्ये लांब केसवाली बाई आणि भिंतीवरची पाल म्हणजे हडळ. तो नेहमी म्हणायचा ते जर देव आहेत तर भूत का नाहीत. देव आहेत तर भूत का नाहीत. काही वाईट घडलं की अमुकने काळी जादू केली असणार, यावर त्याचा ठाम विश्वास होता. या सततच्या भूताच्या भीतीमुळे तो आमच्या ग्रुपमध्ये फाटक्या नावाने सुद्धा प्रसिद्ध होता. पण त्याच्या चमत्कारिक गोष्टींमध्ये आमचा विरंगुळा देखील होता. ठरलं तर उद्या दुपारी शाळा सुटली की थेट महाराणाच्या मागचा पडीकवाडा. मी म्हटलं. आजा सोडला तर बाकी सगळे लोकेशन बाबत एकमत होते. काय खायचं आणि काय काय करायचं या गप्पा रंगल्या. गाव असल्यामुळे पिकनिकसाठी काही खास लोकेशन्स नव्हत्या. नवीन काही एक्सप्लोर करायला मिळणार यात सगळे खुश होते. त्या पडीकवाड्याबद्दल जास्त कोणाला काही माहीत नव्हतं. बाकी सगळ्यांनी दुरून पाहिला होता. मी तर फक्त ऐकून होतो. आजाची घालमेल होताना दिसत होती. सेफ्टीसाठी काय काय करावे याचा विचार करत असावा नक्कीच. अंधार पडला तसे सगळे आपापल्या घरी निघालो. पिकनिकचे विचार घर करून होते. आजा, अरे चल, किती वेळ. हाकांवर हाका चालू होत्या. आज आजाला शाळेतून बाहेर यायला वेळ लागत होता. दर 2 मिनिटांनी फाटक्या नावाने त्याचा उद्धार चालू होता. शेवटी तो आला आणि आम्ही सगळे निघालो पिकनिकला. आमचा बॉलिवूड फॅन मित्र उड्या मारत मारत पोलीस सुरत या हे नवीन आलेल्या पिक्चरमधलं एक गाणं म्हणत होता. रिलीज झालेल्या गाणी खूप फेमस झाली होती या पिक्चरची. आजाचं एकच रडगाणं चालू होतं. लिंबू, मिरची, चंदन सगळं घेतलं, पण कात्री विसरलो. त्याला एक विचित्र हुरहुर लागली होती. 5:30 वाजले असावेत.
माळरानातल्या सुकलेल्या पानांचा चर चर आवाज करत आम्ही त्या वाड्यापाशी पोहोचलो. एकेकाळी ब्रिटिशांनी बांधलेला तो वाडा आज एकदम भकास उदास वाटत होता. वाड्याच्या बाहेरच एक मोठा पाईप जमिनीतून बाहेर आलेला दिसत होता. काय बरं असावं ते, हा विचार करत मी तुटलेल्या गेटमधून आत गेलो. जास्त विचार करावा लागला नाही, कारण आमचा हुशार मित्र रात्री आजोबांकडून सगळी माहिती घेऊन आला होता. एखाद्या गाईडच्या आविर्भावात त्याने माहिती द्यायला सुरू केलं. मित्रांनो, हा काही वाडा नव्हे, हे आहे इंग्रजांनी बांधलेलं त्या काळचं पोस्ट ऑफिस. 1920च्या आसपास बांधलं गेलं होतं. अच्छा, आत्ता समजलं तो पाईप कसला होता. ती पत्रपेटी होती. वाड्याची इतकी पडझड झाली होती आणि त्यावर वेली लागल्या होत्या, त्यामुळे भिंतीही नीट दिसत नव्हत्या. पण अस्पष्ट असं डाकघर लिहिलेलं दिसलं. क्षणात ते टॅक्सीतलं पुस्तक आठवलं. इतक्या दिवसात पुस्तकांच्या आठवणी धुसर झाल्या होत्या. पण अचानक आठवलं की त्या पुस्तकाच्या कव्हरवर जो वाडा होता तो हुबहू मॅच झाला असता या वाड्याला, जर त्या वाड्याला सेम कलर दिला असता, किंवा ज्या काळी तो फोटो घेतला गेला होता, जर त्या काळच्या वाड्याला बघितलं असतं तर तो वाडा अगदी हुबहू मॅच झाला असता. धडधड वाढू लागली आणि हळूहळू अंधारही पडू लागला. उत्सुकता तर खूप होती आज जाऊन बघायची. तितक्यात आमच्या दुसऱ्या मित्रांनी शंका काढली. दाट गडद अंधार आहे गड्या आज. त्यावर चौताळून राजा उतरला. मग मी का बोललो करतो नको म्हणून. आज अमावस्या आहे, हरळींची रात, आणि आज कात्री बी विसरलोय ती शेंडी कापायला. नाव आजा लावणार नाही जर हडळ नाही मिळाली या वाड्यात. मला हसू की रडू ते समजत नव्हतं, आणि त्याच वेळी माझ्या डोळ्यांना एक मोठी पाल दिसली छतावर. नशीब आजाने नाही पाहिलं. आम्ही सोबत चटईचे छोटे तुकडे, छोटा अंगण साफ करायचं झाडू आणि मेणबत्त्या नेल्या होत्या. वाड्यातली एक जागा निवडली आणि बैठक बनवून टाकली आम्ही. मस्त वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी असा मेनू होता. मित्राने कांदा हातानेच फोडला आणि आम्हाला वाटला. मेणबत्तीच्या अंधुक प्रकाशात आमची मेजवानी चालू होती. इतक्यात आजाचा चेहरा पांढरटला. सगळ्यांना शांत बसवत त्याने विचारलं, कोण आवाज देते काय रे मला? काही क्षण एकदम सन्नाटा होता. मग एक आवाज आला, आजा, हे आजा, ये इकडे माझ्याकडे. सगळ्यांच्या माना आवाजाकडे वळल्या आणि माझ्या अंगावर सरसरून काटा आला. समोरचं दृश्य पाहून घसाच सुकला. बाजूच्या छोट्या रूममध्ये चक्क एक बाई केस विंचरत बसली होती. ज्या वाड्यात वर्षानुवर्षे कोणी पाय ठेवला नव्हता, त्या वाड्यात ही बाई केस विंचरत बसली होती. अचानक ती रूम एकदम साफ दिसू लागली होती, जसा काही तो पडीक वाडाच नव्हता. केस इतकी लांब की ती उभी राहिली तर उंचीपेक्षा जास्त लांब केस भरती. तळवे साडीखाली लपले होते. तिने परत एकदा मधुर स्वरात आवाज दिला, आजा, ये बाळा. आत्ता मात्र आजा मंत्रमुग्ध झाल्यावर उठला. मुलखाचा भित्रा आजा चक्क चालत तिच्यापाशी जाऊन बसला. आम्हाला काही कळेना की काय करावे. थोडा धीर एकवटला आणि आवाज द्यायचा प्रयत्न केला, पण मनावा तितका आवाज निघालाच नाही. घसा खाकरला आणि मग जीभ एकवटून आवाज दिला, आजा, उठ, पळ तिथून. पण आजा फक्त आमच्याकडे बघत होता आणि त्याने हळूवार त्या बाईच्या खांद्यावर डोकं टेकलं. आम्ही कळून चुकलो की आजा काही आता येत नाही. ती बाई हळूवारपणे उठली, आजाला सांभाळत आत घेऊन गेली. त्या क्षणी आम्ही सगळ्यांनी तिचे उलटे तळवे पाहिले. हडळ. तडक कुठून जी धूम ठोकली ती थेट माळरान क्रॉस करूनच आम्ही थांबलो. श्वास थांबत नव्हता आणि जे घडले त्यावर विश्वास होत नव्हता. नशिबाने आमच्या एका मित्राचा मोठा भाऊ बाजारात ऊस विकून ट्रॅक्टरवरून येत होता. आम्ही सगळे घरी येईपर्यंत चूप होतो. त्या ट्रॅक्टरवरून येताना आम्ही तोच विचार करत होतो की आजा कसा असेल, जिवंत असेल काय. घरी आल्यावर आईबाबांना सगळं सांगितलं. बेडवर पडलो आणि बेशुद्धच झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातले प्रौढ आजाला शोधायला निघाले. आम्ही देखील निघालो. दिवस होता, एवढे लोक होते, आईबाबा होते, त्यामुळे भीती नव्हती. परत त्याच ठिकाणी पोचलो. आता ती आतली रूम एकदम उसाट दिसत होती. काय घडलं ते परत डोळ्यांसमोरून गेलं.
आजाची चप्पल आणि आमच्या सगळ्यांचं सामान तिथेच पडलं होतं. नव्हता तो फक्त आजा. ती पाल मात्र मला रूमच्या छतावर दिसली. पोट टम्म फुगलेली पाल.